अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा होणार, महायुती सरकारकडून हालचाली. सोमवारपासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आहे आणि याच अधिवेशनामध्ये लव्ह जिहाद विरोधी कायद्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी महायुती सरकारकडून हालचाली सुरू झाली असल्याची माहिती समोर येते आहे आणि याच अधिवेशनात राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा अशी हिंदू संघटनांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून हालचालींना वेग आलेला आहे. हिंदुत्ववादी संघटनेच्या मागणीची दखल घेत सरकारी पातळीवर कायदा करण्यासाठी लवकरच कायदेतज्ञांची बैठक होण्याची शक्यता आहे. गुजरातनंतर आता महाराष्ट्रात देखील लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आहे. त्यापूर्वी आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला शिवसेना, शिंदे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांची उपस्थिती होती. विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार घालण्यात आलेला आहे. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुलुंडमध्ये मेट्रो मार्गिकेचं काम सुरू असताना झालेल्या अपघातावरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच शहरी भाग किंवा ग्रामीण भाग, तुम्ही मला असा एकतरी जिल्हा दाखवाल जो खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम असेल, असं थेट आव्हान त्यांनी सरकारला दिलं आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, पीक विम्याचा 1 रुपया मिळत नाही, शहरात तरुणांना रोजगार नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.